आपल्याबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत। अण्णा, याआधी तुम्ही पुण्यामध्ये महापौर म्हणून काम केलं, पहिल्या टर्ममध्ये तुम्ही खासदार झालात, आता केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी तुमच्यावरती येणार आपली पहिली। नक्कीच आनंद वाटतोय, समाधान आहे। कार्यकर्ता म्हणून गेले 30 वर्ष संघटनेत काम केलंय आणि मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून पण काम करायची संधी मला पुणेकरांनी अनेक वेळा दिली आणि एक नवीन जबाबदारी मला मिळते। मला त्याचा आनंद होतो, समाधान, पण एक जबाबदारी पण त्याची जाणीव आहे की आता कामही करायचं आहे। त्यामुळे प्रत्येक पुणेकरासाठीच हा सन्मान आहे, आनंदाची गोष्ट की आज 30 वर्षानंतर पुण्याला प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मिळते। ज्यावेळेस तुम्हाला फोन आला त्यावेळेस काय मनामध्ये भावना होत्या? अनपेक्षित धक्का होता तुमच्यासाठी, पहिल्याच टर्ममध्ये खासदार आणि त्यानंतर लगेच केंद्रीय मंत्री? खरं आहे, मलाही अनपेक्षितच होतं हे, पण माझ्या पक्षाने ही संधी दिली आहे। माझे पक्ष नेतृत्व माननीय मोदीजी आहेत, अमित भाई आहेत, माननीय नड्डाजी आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले। आणि खरं तर पुणेकर ज्यांनी मला काम करायची संधी दिली, निवडून इथं पाठवले, आणि त्यामुळे आता पुण्याबरोबर देशाची सेवा करायची आता संधी मिळाली। मोदींबरोबर ज्यावेळेस तुमची आता बैठक झाली, मोदींनी काय म्हटलं त्यावेळेस तुम्हाला पाहिजे? खरं तर सगळ्यांनाच बोलवलं होतं आम्हाला, आणि पुणेकर कैसे हो असं म्हटल्यानंतर मला एकदम हे झालं। हां, आणि एकूणच आता पुढच्या काळात एकूण सरकार म्हणून आपली काय दिशा आहे, काय काम करायचं, काय याच्याबद्दल मार्गदर्शनही त्यांनी आम्हाला सगळ्यांना केलं। खरं तर याआधी पुण्याचे खासदार स्वर्गीय गिरीश बापट होते, त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली नाही, सार्वत्रिक निवडणूक झाली, त्याच्यामध्ये तुम्ही निवडून आला। आज गिरीश भाऊंची आठवण येते किंवा आज जे तुम्हाला पद मिळालेलं आहे याच्यामध्ये नक्की कुणाचा वाटा आहे? स्वाभाविकपणे सगळेच नेते माझे, सगळ्यांनी मला जे काही आजपर्यंत मार्गदर्शन केलं, मला ज्यांचा सहवास मिळाला, बापट साहेबांची आठवण तर निश्चितपणे होती आहे। एक पण पुण्यातल्या माझ्या सर्व कार्यकर्ते जे आहेत, माझे सहकारी कार्यकर्ते, म्हणजे कार्यकर्ते सहकारी, आम्ही सगळेच गेले 30 वर्ष ज्यांनी माझ्यासोबत मी काम केलं, माझे नेते होते, माझे सहकारी आहेत आत्ताचे, मला असं वाटतं सगळ्यांनाच एक मनापासून आनंद झाला आहे की आमच्यातला एक, आणि आम्ही प्रत्येकाला हाच फील आहे आता की मी आता खरं तर मंत्री झालो की काय। मला असं वाटतं की हीच भावना खूप मोठी आहे, आणि त्यामुळे आता एक नवीन जबाबदारी, नवीन काम आहे, सर्वांचंच मला असं वाटतं त्याच्यामध्ये वाटा आहे। आता पुढचं नक्की पहिलं पाऊल काय असणार आहे? आता मंत्रिपदाची शपथ बघूया, आता आज शपथविधी होईल आणि त्यानंतर काय जबाबदारी देणार आहेत त्याच्यावरती काम करायचं। आपण पाहतोय की काय जबाबदारी येईल त्यानंतर आपण कामाची दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।